खोली नाही. म्हणजे आता साधं दलित कवीचं उदाहरण घेतलं तर मला असं वाटतं की एक नामदेव ढसाळ, अरुण काळे आणि भुजंग मेश्राम हे सोडले तर त्यांच्या एवढी उंची खोली असणारी कविता नंतर झालेली नाही आहे. आता या उलट म्हणजे आता कसं आहे की हे आपण हे बोलतोय ते कन्नड बिन्नड सगळी वेगवेगळ्या भाषांची साहित्य संमेलन होतात आणि त्या साहित्य संमेलनांमध्ये सगळ्याच भाषांच्या साहित्य संमेलनांमध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मध्यमवर्गीय भावनिकता हीच आणि रोमॅन्टिसिझम हाच केंद्रस्थानी होता. त्याच्यानंतर मग बाकीचे पुरावा निर्माण झाले आणि ते हळूहळू त्यांना कुठेतरी जागा मिळत असेल. परंतु प्रामुख्याने ही जी साहित्य संमेलनं असतात ही अशा प्रकारे प्रस्थापितांची मध्यमवर्गीय अभिरुची, मध्यमवर्ग म्हणण्यापेक्षाही ब्राह्मणी मध्यमवर्गीय अभिरुचीची जोपासना करणारी असतात. आता याच्यात एक अपवाद मोठा आहे, तो म्हणजे आता केरळमध्ये साहित्य संमेलन होत नाही.